कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातून एक धक्कादायक फसवणुकीची घटना समोर आली आहे। कोडोली येथे सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एका महिलेला तब्बल 4.5 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। या प्रकरणी चंद्रकांत यादव महापुरे या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोडोलीतील अंबाबाई मंदिर परिसरात राहणाऱ्या माधुरी आपटे यांचा विश्वास संपादन करून आरोपीने त्यांना भूमी अभिलेख विभागात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले। यासाठी त्यांनी वेळोवेळी रोख आरटीजीएस आणि ऑनलाईन माध्यमातून एकूण 4,50,000 रुपये घेतले। यानंतर आरोपीने बनावट नियुक्तीपत्र देत फसवणूक केली। हे पत्र घेऊन आपटे हातकणंगले तहसील कार्यालयामध्ये रुजू होण्यासाठी गेले असता अधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र बनावट असल्याचं सांगत त्यांना कामावर घेण्यास नकार दिला। मी माधुरी आनंदराव आपटे, राहणार कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। सरकारी नोकरी लावतो असे सांगून चंद्रकांत यादव महापुरे यांनी माझ्याकडून ऑनलाईन स्वरूपात 4.5 लाख रुपये घेतले। त्याची नियुक्तीपत्र बनावट दिली। ते नियुक्तीपत्र आम्ही हातकणंगले येथे घेऊन गेले असता तिथे आम्हाला सांगितले की हे बनावट आहे। तेव्हा आम्हाला समजलं की आमची फसवणूक झाली आहे आणि ते असं त्याला विचारलं असता एक बाबा बनावट नियुक्तीपत्र का दिलेस, तर तो टाळाटाळ करू लागला। पैशाची आम्ही मागणी केली तर तो पैशाची पण टाळाटाळ करू लागला। पुन्हा आम्ही पैसे सारखे मागायची सुरुवात केली असता तो म्हणायला तुम्ही 15% व्याजाने आमच्याकडे पैसे मागताय, अशी मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देईन। हे सर्व लक्षात येतं की आपली फसवणूक झाली हे समजल्यावर आम्ही कोडोली पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा नोंद केला। अखेर आपटे यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी आरोपी चंद्रकांत महापुरे याला अटक करून त्याला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चेतन मसुटके, पोलीस नाईक महेश कीर्तिवर्धन करत आहेत। केके न्यूजसाठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।